केकसाठी न्यूट्रन जेल कसं बनवायचं, त्यामध्ये पाणी किती टाकायचं, कलर किती टाकायचा आणि एका पावाच्या केकसाठी किती न्यूट्रन जेल वापरायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये आपण न्यूट्रन जेल टाकून घेऊया। इथे 1 चमचा न्यूट्रन जेल वापरलेला आहे। आज आपण बघणार आहोत केकवरती न्यूट्रन जेल कशा पद्धतीने अप्लाय करायचं। इथे मी पायनॅपल फ्लेवर घेतलेला आहे आणि हे इमल्शन घेतलेलं आहे। इमल्शन म्हणजे कलर आणि फ्लेवर याचं मिश्रण, याला इमल्शन असं म्हणतात। इमल्शनला फ्लेवरनुसार चव असते। जसं की हा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे तर यामध्ये कलरसुद्धा आहे आणि चवसुद्धा पायनॅपलची आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। न्यूट्रन जेलमध्ये हे इसेन्स आपण छान असं मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। एकदाच खूप जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी 2 ते 3 ड्रॉप आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत न्यूट्रन जेलमध्ये असलेले बबल्स पूर्णपणे मेल्ट होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अतिशय स्मूथ असं न्यूट्रन जेल आपलं तयार झालेलं आहे। आता हे न्यूट्रन जेल आपण केकवरती अप्लाय करणार आहोत। सर्वात आधी हा केक मी फ्रीजमध्ये ठेवलेला होता। आता हा केक आपण बाजूला काढून घेतलेला आहे आणि संपूर्ण न्यूट्रन जेल आपण केकच्या टॉप एरियावर टाकून घेतलेला आहे। आता हे न्यूट्रन जेल आपल्याला केकवरती अप्लाय करायचं आहे। मी इथे केकवर अप्लाय करण्यासाठी चमच्याचा वापर करत आहे। तुम्हाला इथे आवश्यकता वाटल्यास पॅलेट नाईफचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। एका पावाचा केक आहे त्यासाठी आपण 1 चमचा न्यूट्रन जेल वापरलेला आहे। अर्धा किलोचा केक असल्यास 2 चमचे न्यूट्रन जेल लागणार आहे। जर तुम्हाला हा संपूर्ण केक न्यूट्रन जेलने कव्हर करायचा असेल तर तुम्हाला 2 चमचे न्यूट्रन जेल लागणार आहे। पण फक्त आपण इथे ड्रिपिंग टाकून घेत आहोत। मी इथे ड्रिपिंगसुद्धा चम्मचच्या मदतीनेच टाकून घेत आहे। ड्रिपिंग टाकण्यासाठी तुम्ही पायपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकता, पण बघा मी चम्मचच्या मदतीने अतिशय सहजच ड्रिपिंग करत आहे आणि ते पण अतिशय छान असं। एका पायपिंग बॅगमध्ये मी न्यूट्रन जेल टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ब्लॅक कलर टाकलेला आहे। अशा पद्धतीची पायपिंग बॅग मी नेहमीसाठी तयार करून ठेवते, यामध्ये पाणी टाकत नाही। याचा उपयोग मला नाव टाकण्यासाठी किंवा अशा पद्धतीने केकला डेकोरेशन करण्यासाठी मी ही पायपिंग बॅग वापरत असते। यामुळे कामसुद्धा लवकर होतं आणि जेव्हा आपल्याला अर्जंट ऑर्डर येते तेव्हा खूप जास्त धडपड होत नाही। यासाठी बघा छान अशी आपण इथे बाउडर देऊन घेतलेली आहे। केकच्या मध्यभागी सुद्धा अशाच पद्धतीचे सर्कल आपण काढून घेऊया। हा केक पायनॅपल फ्लेवरचा असल्यामुळे आणि हा केक पावाचाच आहे त्यामुळे मी हा केक 150 रुपयाला सेल केलेला आहे। तुम्ही पावाचा केक कितीला विकता ते सुद्धा मला कमेंट करून सांगाल। बघा छान असा सिंपल पद्धतीने तयार झालेला आहे आपला पायनॅपल फ्लेवरचा हा केक। या केकवरती मी फार जास्त डेकोरेशन काहीच केलेलं नाही, फक्त शेवटी एक चेरी ठेवलेली आहे। केकच्या मध्यभागी केलेले सर्कलसुद्धा आपण टूथपिकच्या मदतीने मागच्या साईडने ओढून घेऊया। बघा अतिशय साधी आणि सोपी डिझाईन आहे आणि ही डिझाईन खूप झटपट तयार होते। सर्वात शेवटी आपण या केकला छान अशी बाउडर बनवून घेऊया। यासाठी इथे मी पानाचं नोझल एका पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतलेलं आहे। बॉर्डर बनवण्यासाठी इथे तुम्ही कलरफुल क्रीमसुद्धा वापरू शकता, पण मी व्हाईट कलरनेच याची बॉर्डर बनवणार आहे। बघू शकता अतिशय साधं आणि सिंपल डेकोरेशन आहे। बघा किती साध्या पद्धतीने आपली बॉर्डर तयार होत आहे। फक्त हात मागे पुढे करून घ्यायचा आहे आणि अतिशय हलक्या हाताने टर्न टेबलसुद्धा फिरवून घ्यायचं आहे। हे डेकोरेशन पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे। सर्वात शेवटी यावरती एक चेरी मी ठेवून घेतलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत।